श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. शके 1841च्या वैकुंठ चतुर्दशीला सूर्योदयापूर्वी सकाळी श्रीराम श्रीराम असं श्री रामरायाचं अखंड स्मरण करीत रामचंद्रपंत समाधीस्थ झाले. त्यांची समाधी रिसोडला आहे. त्यांच्या पुण्यतिथी उत्सवासाठी श्री महाराज दरवर्षी कार्तिक शुद्ध त्रयोदशीला रिसोडला जात असत. सखाजी शास्त्रींना वडिलांकडून असा आध्यात्मिक वारसा लाभला होता. स्वामी रामानंद यांचं विशेष म्हणजे त्यांचे वडील गोविंद शास्त्री, आजोबा आत्माराम पंत व पंजोबा लक्ष्मण शास्त्री या सर्वांनी वैकुंठ चतुर्दशीलाच समाधी घेतली. श्री महाराज सखाजी शास्त्रींकडे वेदाध्ययनास असताना त्यांच्या वडिलांचाही महाराजांना सहवास घडला. सुरुवातीच्या काळात सखाजी शास्त्रींना संत किंवा सद्गुरू म्हणजे वेदशास्त्राचा ज्ञाता, वेदशास्त्र संपन्न असला पाहिजे असंच वाटत होतं आणि त्यांच्या दृष्टीने श्री रामानंद महाराज त्यांच्या या व्याख्येत बसत नसल्यामुळे सुरुवातीच्या काळात सखाजी शास्त्रींना श्री रामानंद महाराजांविषयी मनात तरी विशेष आदराचं स्थान नव्हतं. परंतु पुढे शेंदूरजनला उत्तमराव देशमुखांकडे यज्ञासाठी श्री रामानंद महाराज आणि श्री सखाजी शास्त्री आले असता त्यांना तिथे श्री रामानंद महाराजांचा अल्प सहवास घडला व पुढे तिथेच सीता न्हाणीवर श्री रामानंद महाराजांबरोबर झालेल्या अल्पसंवादातून त्यांची योग्यता कळून आली आणि महाराजांविषयीचा त्यांच्या मनात असलेला संदेह पार विरून गेला. संत कसा ओळखावा, संत कोणाला म्हणावं हे कळून आलं आणि श्री रामानंद महाराजांबद्दल त्यांच्या मनात आता आदराचं स्थान निर्माण झालं. पुढे तूप टाकळीला यज्ञाच्या वेळी श्री रामानंद महाराज तिथे आले असता सखाजी शास्त्रींनी ब्रह्मासन सोडून त्यांना साष्टांग नमस्कार केला. त्यामुळे वैदिकांच्या याज्ञिकांच्या मनात शंका उत्पन्न झाली. त्यावेळी सर्व वैदिकांसमोर प्रवचन करताना सखाजी शास्त्री श्री महाराजांविषयी बोलताना म्हणाले, अहो श्री रामानंद महाराजांची योग्यता काय सांगावी. जोपर्यंत मला त्यांचं दर्शन झालं नव्हतं तोपर्यंत मी सोवळ्यात असूनही ओवळाच होतो. ते खरे ब्रह्मवेत्ते आहेत. ब्रह्मवेत्त्यांच्या आगमनाने साक्षात अग्निनारायण संतुष्ट होतो. आज त्यांच्या इथे येण्यामुळे आपला यज्ञ सफल झाला आहे. पुढे श्री महाराजांबरोबर ते एके ठिकाणी गेले, परंतु त्यांच्या मनात आज आपण अग्निहोत्र्यांसाठी आखलेल्या शास्त्र मर्यादेचं उल्लंघन केलं असं येऊ लागलं. तेव्हा त्या दिवशी रात्री त्यांच्या गुरु महाराजांनी त्यांना स्वप्नात येऊन, अरे असे संत खरे शास्त्र निर्माते असतात, त्यामुळे त्यांची आज्ञा पाळल्याने कुठलाच दोष लागत नाही असं सांगितलं. या सद्गुरूंच्या स्वप्न दृष्टांतामुळे तर त्यांचं श्री महाराजांवर असलेलं निष्ठा प्रेम अधिकच दृढ झालं आणि पुढे श्री रामानंद महाराज सगुणात असताना त्यांनी श्री महाराजांच्या सहवासाचा खूप आनंद लुटला. पुढे श्री महाराजांबरोबर त्यांनी सपत्नीक गोदा प्रदक्षिणाही केली. श्री रामानंद महाराज 1930 साली रामरूपात विलीन झाले. पुढे 1932मध्ये सखाजी शास्त्रींनी सांगितल्याप्रमाणे श्री रामानंद महाराजांच्या जन्मतिथीवर साखरखेर्ड्याला त्यांच्या पादुकांची स्थापना करण्यात आली. त्यावेळी सखाजी शास्त्री पादुका स्थापनेच्या विधानासाठी होते. तेव्हापासून सखाजी शास्त्री श्री रामानंद महाराजांच्या जन्मोत्सवास दरवर्षी दासनवमीपासूनच येत असत आणि कीर्तनही करीत व रात्री पालखीपुढे नाचून गोड भजन म्हणत असत. त्यांची ती तल्लीनता व भजनातील आर्तभाव पाहून ऐकणाऱ्यांचेही अष्टसात्विक भाव दाटून येत. ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात ना, ती हीच. पुढे सन 1942मध्ये श्रावण शुद्ध द्वितीयस वाशिम येथे ते सद्गुरूरूपी विलीन झाले. सखाजी शास्त्रींना 5 मुलं होती. त्यापैकी सर्वात वडील त्र्यंबकराव हे वकील असून पुसदला वकिली करीत. ते संस्कृतचे गाढे अभ्यासक होते. त्यांना एक मुलगी झाली, परंतु मुलगी व तिची आई प्रसूतीनंतर काही दिवसातच वारली. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय व निष्ठावान कार्यकर्ते होते. द्वितीय चिरंजीव आत्माराम पंत वैदिकी करीत. त्यांनाही अण्णासाहेब गिरोलीकर महाराजांचा अनुग्रह होता. पुढे त्यांचा मुलगा रमेश याने श्री महाराजांचा अनुग्रह घेतला. त्र्यंबकराव व आत्माराम पंत या दोघांचाही रामायण व भागवताचा सखोल अभ्यास होता. हे दोघेही त्यावर प्रवचन करीत असत व प्रवचनातून त्यातील गूढ तत्वे उकलून दाखवीत.
तृतीय चिरंजीव राघवेंद्र शुक्ल हे याज्ञिकी करीत. ते उत्तम वैद्यही होते. त्यांचे चिरंजीव सुरेश शुक्ल यांनी श्री महाराजांचा अनुग्रह घेतला. चतुर्थ चिरंजीव श्रीरामपंत शुक्ल हे शिक्षक होते. पुढे मुख्याध्यापक झाले. तेही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करीत असत. त्यांना श्री महाराजांचा अनुग्रह होता. ते अत्यंत नामनिष्ठ असून महाराजांशी त्यांचा सतत पत्रव्यवहार होत असे. असो, साधक हो, रामरूप कसं होता येईल असा प्रश्न तीर्थस्वरूप श्री रामपंतांनी परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांना विचारला. त्यावर श्री महाराजांनी त्यांना काय सांगितले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.